मी गणेश शिरसाट, आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री, आपण पाहत आहोत देशाचं संविधान. कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी केस डिस्कस केली, हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया. त्यानंतर आजपासून आपण आणखी एक महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत, आणि तो विषय म्हणजे आरक्षण, तो विषय म्हणजे रिझर्वेशन. देशामध्ये रिझर्वेशनचा जो मुद्दा असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिझर्वेशनचे मुद्दा चर्चेमध्ये आहे. मराठा समाजाचा रिझर्वेशनचा मुद्दा असेल, धनगर समाजाचा रिझर्वेशनचा मुद्दा असेल, ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा असेल, मेंबर ऑफ द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा सरकारी नोकऱ्यांमधील प्रमोशनचा मुद्दा असेल. असे वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे आरक्षणाचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहे. हे सगळे आरक्षणाचे विषय आपण संविधानाच्या दृष्टीने समजून घेतलं पाहिजे. त्याकरता पहिल्यांदा आरक्षण बेसिक काय आहे, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द लॉ ऑफ द लँड, इट इज द सुप्रीम अथॉरिटी. देशाचं संविधान ही सुप्रीम अथॉरिटी. Every institution, every organization has to act within the four corners of the constitution. No one has power to destroy basic structure of the constitution. आणि या संविधानामध्ये पार्ट 3 जो आहे तो मूलभूत हक्क, फंडामेंटल राईटचा चॅप्टर आहे. संविधानाचे आर्टिकल 12 to 35 पार्ट 3 हा मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट हा चॅप्टर सांगतो. हे अधिकार, हे मूलभूत अधिकार आहेत, हे फंडामेंटल राईट्स आहेत. These are the inherent rights. हे फंडामेंटल राईट्स आपले कुणी व्हायलेट करू शकत नाहीत, स्टेट राज्यकर्ते व्हायलेट करू शकत नाहीत. रादर दॅन फंडामेंटल राईट आपण सोडून पण देऊ शकत नाहीत. देअर कॅनॉट बी अ वेवर ऑफ फंडामेंटल राईट्स. हे असे मूलभूत हक्क आहेत. आणि ह्या पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईटच्या चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचा मूलभूत हक्क जो असतो तो म्हणजे समानतेचा अधिकार. आर्टिकल 14 to 18 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधानाचा आर्टिकल 14 ते 18 हे समानतेचा अधिकार सांगतो, इक्वॅलिटीचा अधिकार सांगतो. आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सांगतं समानतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी. स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. आर्टिकल 14 सांगतं कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. आर्टिकल 15 सांगतो, संविधानाचा आर्टिकल 15 अनुच्छेद 15 सांगतो की स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट विथ इट्स सिटीजन्स ओनली ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, एनी वन ऑफ देम. स्टेटने आपल्या नागरिकांसोबत धर्म, जात या मुद्द्यावर भेदभाव करायचा नाही. संविधानाचा आर्टिकल 16 सांगतो स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट विथ इट्स सिटीजन्स ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, कास्ट एक्सेट्रा इन द मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. स्टेटने आपल्या नागरिकांसोबत सरकारी नोकऱ्यांमध्ये, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये धर्म, जात या मुद्द्यावर भेदभाव करायचा नाही. आणि मग एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर संविधान सांगतं कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण, आणि जर संविधान सांगतं जातीच्या किंवा धर्माच्या नावावर भेदभाव करायचा नाही, जातीच्या किंवा धर्माच्या नावावर सरकारी नोकऱ्यांमध्ये भेदभाव करायचा नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये भेदभाव करायचा नाही, तर मग हे आरक्षण आलं कुठनं? आरक्षणाच्या प्रोव्हिजन्स काय आहेत? संविधान आरक्षणाविषयी काय सांगतं? आणि याच्याकरता आमच्या संविधानामध्ये समानतेचा अधिकार म्हणजे काय, आणि आमच्या संविधान जे समानता सांगतं ती समानता कशी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. पण समानतेचा अधिकार समजून घेत असताना आम्हाला 26 जानेवारी 1950 रोजी आमच्या देशाची काय परिस्थिती होती हे समजून घेणं गरजेचं. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आलं. पण त्या दिवशी असं धरून चाला 26 जानेवारी 1950 म्हणजे एक 0 पॉइंटची लाईन आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि त्या स्टार्टिंग पॉइंट पासून, त्या 0 पॉइंट पासून आता आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आपण एका नवीन प्रवासाला सगळे निघालेलो आहोत आणि 26 जानेवारी हा स्टार्टिंग पॉइंट आहे. पण आज 26 जानेवारी 1950 रोजी आमच्या देशामध्ये परिस्थिती काय, तर 26 जानेवारी 1950 रोजी आमच्या देशामधील काही नागरिक थोडे पुढे निघून गेलेले आहेत. ते 0 पॉइंटच्या पुढे निघून गेलेले आहेत. त्यांना शिक्षणाच्या संधी होत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी होत्या, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना स्थान होतं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी जर पाहिलं तर आमच्या समाजातील, आमच्या देशामधील काही मंडळी त्या 0 पॉइंटच्या, त्या 0 लाईनच्या खूप पाठीमागे होते. त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान नव्हतं, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना स्थान नव्हतं. अनटचॅबिलिटी सारख्या प्रॅक्टिसेस होत होत्या, अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जात होत्या. जे संविधानाने आर्टिकल 17 नुसार अबॉलिश करून टाकले. आणि 26 जानेवारी 1950 रोजी जर आमचा समाज पाहिला तर काही मंडळी पुढे जाऊन उभी राहिली. त्या 0 पॉइंटच्या पुढे फॉर एक्झाम्पल जर सरायचं झालं तर एक 10 किलोमीटरची रेस आहे आणि 0 पॉइंट पासून पुढे 10 किलोमीटर काउंट करायचे. पण काही मंडळी त्या 0 पॉइंटच्या पुढे 5 किलोमीटर जाऊन थांबलेली आहे, कारण त्यांना शिक्षणाच्या संधी होत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी होत्या, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान होतं. आणि काही मंडळी त्या 0 पॉइंटच्या त्या लाईनच्या पाठीमागे 5 किलोमीटर उभे आहे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं, शिक्षणाच्या संधी अवेलेबल नव्हत्या, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थान नव्हतं, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी नव्हत्या, अस्पृश्यता, अनटचॅबिलिटी सारख्या प्रॅक्टिसेस होत होत्या. म्हणजे ते आणखी 5 किलोमीटर फॉर एक्झाम्पल मागेच आहेत. आणि या परिस्थितीमध्ये काही मंडळी पुढे जाऊन थांबलेली आहे, काही मंडळी खूप मागे आहे. आणि आज या परिस्थितीमध्ये 26 जानेवारी 1950 आलं आणि आपण सगळ्यांना सांगितलं की हे पहा, आजपासून पर्टिक्युलरली समानता आहे, अनटचॅबिलिटी अबॉलिश झालेली आहे आणि आजपासून कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. इथून पुढे भेदभाव केला जाणार नाही, जाती धर्माच्या नावावर भेदभाव केला जाणार नाही. सगळ्यांना आनंद झाला, आनंद आहे. मग म्हटलं आता पुढे काय, तर म्हणे आता इथून पुढे सगळ्यांना समान नियम लागू होईल. त्याने काय करायचं म्हणे, हे बघा, हे तुम्ही जिथे उभे आहेत तिथंच उभे थांबा. ही 26 जानेवारी म्हणजे ही 0 पॉइंट आहे, स्टार्टिंग पॉइंट. कारण जे पुढे 5 किलोमीटर जाऊन उभे राहिलेत, जे पुढे गेलेत त्यांना मागे ओढता येत नाही आणि जे मागे 5 किलोमीटर राहिलेत त्यांना एका दिवसात पुढे आणता येत नाही. म्हणजे जी रेस आहे ती तिथूनच सुरू करावी लागेल. आणि जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे उभे आहात तिथूनच आता रेस पुढे पळायची आहे आणि पुढे 10 किलोमीटरवर एक लाईन आहे, तिथं जाऊन थांबायचं आहे, पण तुमच्या दोघांमध्ये भेदभाव करून चालणार नाही, कारण समानता आलेली आहे आणि तुमच्या दोघांनाही एकच तास मिळणार आहेत ही रेस कंप्लीट करण्याकरता. कारण कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. आणि जर असं असेल तर तो जो पुढे जाऊन थांबलेला आहे त्याला 5 किलोमीटरचं अंतर कंप्लीट करण्याकरता 1 तासाचा वेळ आहे आणि जो पाठीमागे 5 किलोमीटर आहे त्याला पाठीमागचे 5 किलोमीटर कव्हर करून 0 लाईनवर यायचं आहे आणि तिथून पुढे 10 किलोमीटर कव्हर करायचं आहे. असं 15 किलोमीटर कव्हर करण्याकरता फॉर एक्झाम्पल त्याला 1 तास आहे. इज दिस अ इक्वॅलिटी? याला इक्वॅलिटी म्हणायचं का? आणि ही समानता याला म्हणता येईल का? आणि हा गॅप कुणामुळे राहिला? जर गॅप समाजामुळे राहिला असेल, ही दरी जर समाजामुळे राहिली असेल तर ही दरी भरून काढण्याची जबाबदारी पण समाजाचीच आहे. आणि मग ही दरी भरून कशी काढता येईल त्याकरता आला कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन. इट इज अ मिनिमम गॅरंटी. आरक्षण. शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षणाचा पर्टिक्युलरली संधी नव्हत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान नव्हतं, तर जे पाठीमागे आहेत, थोडे बॅकवर्ड आहेत, पाठीमागे राहिलेले आहेत, बॅकवर्ड क्लासेस आहेत, तर त्यांना थोडं पुश करा. जे पुढे गेलेले आहेत त्यांना त्यांच्या ॲव्हरेज स्पीडने जाऊ द्या, त्यांना थांबून पण चालत नाही.
जे पुढे गेलेत त्यांना ॲव्हरेज स्पीडने जाऊ द्या, जे पाठीमागे राहिलेत त्यांना थोडे पुश करा. आणि एक दिवस असा येईल की दोन्ही एका ठिकाणी येतील, एका जागेवर उभा असतील. आणि मग जर दोन्ही एका ठिकाणी आले, ती गॅप जरी भरून निघाली तर मग तिथून पुढे मग ओपन कॉम्पिटिशन होऊ द्या. त्यानंतर आरक्षण नसलं तरी चालेल. हा संविधान बनवणाऱ्यांचा विचार. आणि मग आमच्या संविधानामध्ये समानतेचं जे तत्व आहे, ते तत्व काय आहे तर आमचं संविधान सांगतं समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता. हे आमच्या देशामध्ये आमच्या संविधानानुसार समानतेचं तत्व आहे. इक्वॅलिटी अमंगस्ट इक्वल इज द रूल, इक्वॅलिटी अमंगस्ट अनइक्वल इटसेल्फ इज अ व्हायलेशन ऑफ इक्वॅलिटी. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांना एक समान नियम लावा, समान परिस्थितीमध्ये नसलेल्या लोकांमध्ये एक समान नियम लावायचा प्रयत्न केला गेला तर तेच समानतेच्या तत्वाचं उल्लंघन होतं. कारण एव्हरीवन इज नॉट इक्वल बाय फिजिकल कॅपॅसिटी, एव्हरीवन इज नॉट इक्वल बाय इकॉनॉमिक कॅपॅसिटी, एव्हरीवन इज नॉट इक्वल बाय पर्टिक्युलरली सोशल कॅपॅसिटी. एक फिजिकली फिट व्यक्ती आहे आणि एक डिफरंटली एबल्ड व्यक्ती आहे, स्पेशली डिसेबल्ड आहे, स्पेशली प्रिव्हिलेज्ड आहे. आणि ह्या दोघांना तुम्ही एका ठिकाणी उभं केलं. एक फिजिकली फिट आहे आणि एक डिफरंटली एबल्ड आहे. आणि ह्या दोघांना सांगितलं की तुम्हा दोघांना 1 तास इथून पुढे 10 किलोमीटर पळायचं आहे. एक फिजिकली फिट आहे, एक डिफरंटली एबल्ड आहे. आणि त्या दोघांना जर तुम्ही 1 तास वेळ दिला तर कुठेतरी तो जो डिफरंटली एबल्ड आहे त्याच्यावर इनजस्टिस झाल्यासारखं होईल. आणि म्हणून जे फिजिकली फिट आहेत त्यांना एक नियम, जे डिफरंटली एबल्ड आहेत त्यांना एक नियम. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांना समान नियम लावा. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता, हा आमच्या समानतेचं तत्व आहे. कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. तुम्ही म्हणले सर्वांना कायद्याचं समान संरक्षण, तर तुम्ही रस्त्यानं जाताना अचानक तुम्हाला एक मोठा ताफा दिसला, कॉन्वॉय दिसला, पुढे काही पोलिसांच्या गाड्या गेल्या, मध्ये काही गाड्या गेल्या, पाठीमागे काही पोलिसांच्या गाड्या गेल्या. तुम्ही एकाला विचारलं हे आता कोण गेले, ते म्हणे एक मोठे मंत्री गेले. म्हणे यांना एवढी मोठी सिक्युरिटी, म्हणे हो त्यांना सिक्युरिटी आहे, Z+ सिक्युरिटी आहे. तुमचं म्हणणं आहे मी आत्ताच संविधानामध्ये वाचलं कायद्यासमोर सर्व समान, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. त्या मंत्री महोदयांना Z+ सिक्युरिटी, आपल्यासोबत साधा कॉन्स्टेबल पण नाही. आता तू अर्ज घेऊन जायचं का पोलीस स्टेशनमध्ये, मला उद्यापासून Z+ सिक्युरिटी द्या. समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता, हे आमच्या समानतेचं तत्व आहे. आणि मग या बॅकग्राऊंडवर जर समानता असेल आणि आर्टिकल 15 आणि 16 सांगत असेल जर भेदभाव करायचा नाही, जातीच्या आणि धर्माच्या नावावर भेदभाव करायचा नाही, तर मग हे आरक्षण कुठून आलं. आणि जे मागे राहिले त्यांना थोडं पुश करण्याकरता आरक्षण आलं, रिझर्वेशन आलं. त्याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनेशन आहे, पण प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. आणि संविधानाच्या अनुच्छेद 16(4) खाली, आर्टिकल 16(4) खाली बॅकवर्ड क्लासेसला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होती. आर्टिकल 16(4) ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं. आणि त्याच्यानुसार आर्टिकल 16(4) मध्ये म्हटलं होतं, नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स ऑफ रिझर्वेशन इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन. आर्टिकल 16(4) नुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये बॅकवर्ड क्लासेसला काही आरक्षण देता येईल, रिझर्वेशन देता येईल, ही संविधानामध्ये तरतूद होती. आणि ते आरक्षण दिलं तर त्या संविधानाचा आर्टिकल 14 किंवा 15चं 16चं उल्लंघन होणार नाही अशी स्पेशल प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये होती. कारण ती दरी भरून काढायची आहे. मग आता बॅकवर्ड क्लासेस हा शब्द आहे. बॅकवर्ड क्लासेस, बॅकवर्ड क्लासेसमध्ये कोण येतं तर पहिल्यांदा बॅकवर्ड क्लासेसमध्ये मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, दे आर डीम्ड बॅकवर्ड. हिस्टॉरिकली अनटचॅबिलिटीने सफर्ड झाली. पण असं आहे का की फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे मेंबर बॅकवर्ड्स आहेत. तर शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून आणखी कोण बॅकवर्ड, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून जे राहिलेले बॅकवर्ड आहेत त्यांना आपण म्हणतो अदर बॅकवर्ड क्लासेस. अदर बॅकवर्ड क्लासेस, बॅकवर्डच पण अदर, अदर दॅन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स, राहिलेले सगळे बॅकवर्ड म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस. संविधान आल्यानंतर पहिल्याच वर्षी सुप्रीम कोर्टासमोर एक महत्वाची केस निर्माण झाली. एकाच वर्षी संविधान आल्यानंतर लगेचच 1951 ला एक महत्वाची केस निर्माण झाली. आणि मद्रास गव्हर्नमेंटनी
मद्रास प्रांतामध्ये जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज आहेत त्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये आरक्षण देऊन टाकलं. धर्माच्या आणि जातीच्या नावावर आरक्षण देऊन टाकलं की गव्हर्नमेंट मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इतक्या पर्टिक्युलर या धर्माला इतक्या जागा, त्या धर्माला इतक्या जागा, या जातीला इतक्या, त्या जातीला इतक्या. जाती आणि धर्माच्या नावावर आरक्षण देऊन टाकलं. एका व्यक्तीने ते चॅलेंज केलं, ते आरक्षण चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस निर्माण झाली आणि सुप्रीम कोर्टाने पहिला प्रश्न विचारला, हे जे गव्हर्नमेंट मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण कशानुसार दिलंय आणि हे देण्याचा तुम्हाला अधिकार आहे का आणि संविधानानुसार अधिकार आहे का? तर त्यांनी संविधानामध्ये आर्टिकल 16 सबक्लॉज 4 सांगितला. सुप्रीम कोर्ट म्हणाले संविधानाच्या आर्टिकल 16 सबक्लॉज 4 मध्ये हे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देता येईल. तुम्ही जे दिलंय ते शैक्षणिक संस्थेमध्ये दिलंय. शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद कुठेही दाखवा. आणि शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद काय ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती. आणि सुप्रीम कोर्टाने मद्रास गव्हर्नमेंटचा तो जीओ गव्हर्नमेंट ऑर्डर ही रद्द करून लावली, स्ट्रक डाऊन करून लावली आणि सांगितलं इट व्हायलेट्स आर्टिकल 15 ॲज वेल ॲज आर्टिकल 29 क्लॉज 2 आणि इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. आणि संविधान आल्यानंतर पहिल्याच वर्षी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की जर आपण आरक्षण दिलंय पण सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलंय, पण जर शिकलेच नाही तर नोकऱ्या देता कुणाला? आणि म्हणून शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण देण्याची पर्टिक्युलरली गरज निर्माण झाली आणि लगेचच 1951 साली संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. पहिली घटना दुरुस्ती 1951 साली केली. योगायोगाने संविधान सभेमधील सगळी तज्ज्ञ मंडळी पर्टिक्युलरली संसदेमध्ये होती 1951 साली आणि त्यांनी चर्चा करून पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्या पहिल्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 15 ला सबक्लॉज 4 ऍड केला. आणि त्या आर्टिकल 15 ला सबक्लॉज 4 ऍड झाला आणि त्या सबक्लॉज 4 मध्ये असं घेतलं की स्टेट जी आहे ही स्टेट आरक्षण देऊ शकते, स्पेशल प्रोव्हिजन्स बनवू शकते. कशामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स किंवा आरक्षण देऊ शकते तर कोणत्या मॅटरमध्ये, इन्क्लुडिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. आर्टिकल 15 सबक्लॉज 4 सांगतो नथिंग इन दिस आर्टिकल और आर्टिकल 29 क्लॉज 2 शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस अँड मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. की स्टेट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या मेंबर्स करता आणि जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत यांच्याकरता स्पेशल प्रोव्हिजन्स बनवू शकते. आणि ती स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे एक रिझर्वेशन आणि ते रिझर्वेशन शैक्षणिक संस्थेतही देता येईल असा त्याचा अर्थ निघतो. आता मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स कोण आहेत तर आपल्याकडे ती ऑर्डर आहे प्रेसिडेंट ऑर्डर ऑफ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स सोडून आणखी कुणाला आरक्षण देता येईल? शैक्षणिक संस्थेमध्ये आर्टिकल 15(4) नुसार आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आर्टिकल 16(4) नुसार. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून आरक्षण कुणाला देता येईल तर जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत त्यांना आरक्षण देता येईल. संविधानानुसार आरक्षण कुणाकुणाला देता येतं तर संविधानानुसार आरक्षण देता येतं मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स. आणखी संविधानानुसार आरक्षण देता येतं शैक्षणिक संस्थेमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. आणि नवीन घटना दुरुस्ती करून आर्थिक मागासवर्गीय जे आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, इकॉनॉमिक विकल सेक्शन ज्याला आपण EWS म्हणतो, त्यांनाही संविधानानुसार आरक्षण देता येतं. मग जी मंडळी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स आणि सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेसच्या व्याख्येत बसत नाहीत, मग बाकी ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्यात, ते जर आर्थिक मागासवर्गीय असतील तर EWS खाली त्यांना रिझर्वेशन दिलं जातं. पण पहिला प्रश्न हा प्रश्न होता की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण? कुणाला म्हणायचं सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस? कसे ठरवायचे हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि कुणी ठरवायचे? आणि आरक्षण जर द्यायचंच आहे तर किती टक्क्यापर्यंत द्यायचं आहे, किती पर्सेंटेज मध्ये आरक्षण देता येतं हे काही संविधानामध्ये सांगितलं नव्हतं. हे सुप्रीम कोर्टाने टाइम अँड अगेन इंटरप्रिट केलं. आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण हे शोधण्याकरता
नॅशनल कमिशन्स फॉर बॅकवर्ड क्लासेस अपॉइंट करण्यात आले. कोणत्याही समाजाला जर शैक्षणिक आरक्षण क्लेम करायचं असेल तर एकतर ते सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या व्याख्येमध्ये बसले पाहिजेत, नाहीतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबशी बिलॉंग असले पाहिजेत किंवा EWS मध्ये ते आले पाहिजेत, तरच संविधानानुसार आरक्षण मिळतं. आणि मग आपल्याकडे वेगवेगळे पर्टिक्युलरली आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात सध्याच्या घडीला जो ज्वलंत विषय आहे तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय. मराठा समाजाचा शैक्षणिक संस्थेमध्ये असलेलं आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेलं आरक्षण आर्टिकल 15 आणि 16(4) खाली आता मराठा आरक्षणाचा इश्यू आजचा नाही, अगदी 1955 पासून काका कालेकर कमिशन पासून हा इश्यू आहे. गेल्या 70 वर्षापासून हा इश्यू आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा एक्झॅक्ट इश्यू काय आहे, संविधान काय सांगतं, एक्झॅक्टली अडचण काय आहे, हे थोडं आपण संविधानाच्या दृष्टीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने देता येईल, अडचण काय आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहे, हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. संविधानाच्या दृष्टीने हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. ही आपली जी आरक्षणाविषयीची जी पर्टिक्युलरली सिरीज आपण आता सुरू करत आहोत त्यातला पहिला महत्त्वाचा आरक्षणाचा विषय, वेगवेगळे आरक्षणाचे विषय आहेत, सगळ्या समाजाच्या आरक्षणाचे विषय आपण समजून घेणार आहोत. पण सध्या असलेला ज्वलंत विषय आणि महत्त्वाचा जो आहे तो मराठा बांधवांचा, मराठा समाजाचा हा आरक्षणाचा विषय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मराठा समाजाचा आरक्षणाचा जो विषय आहे तो आहे आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) नुसार. संविधानाच्या अनुच्छेद 15(4) आणि संविधानाच्या अनुच्छेद 16(4) नुसार मराठा समाजाचा जो क्लेम आहे तो आहे की आरक्षण पाहिजे. आणि ते आरक्षण कोणत्या मुद्द्यातनं देता येईल, ते देता येईल सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत. मराठा समाज हा सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. या ग्राउंड खाली आर्टिकल 15(4) खाली शैक्षणिक संस्थेमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये, आणि आर्टिकल 16(4) खाली सरकारी नोकऱ्यांमध्ये. आता सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण आणि कसे ठरवायचे हे काम राज्यकर्त्यांचं असतं, स्टेटचं असतं, कमिशनचं असतं. त्याच्याकरता बॅकवर्ड कमिशन्स अपॉइंट केले जातात, नॅशनल बॅकवर्ड कमिशन अपॉइंट केले जातात, स्टेट बॅकवर्ड कमिशन अपॉइंट केले जातात. आणि पहिली घटना दुरुस्ती 1951 साली आली आणि त्यानंतर देशामध्ये कोण सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या व्याख्येमध्ये कोण बसतं, कोणते कोणते समाज, कोणत्या कोणत्या कास्ट त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयाच्या व्याख्यात बसतात, हे शोधण्याची जबाबदारी पहिल्यांदा फर्स्ट नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस अपॉइंट करण्यात आलं, पॉप्युलरली नोन एज काका कालेकर कमिशन. काका कालेकर कमिशननी वेगवेगळे क्रायटेरिया ठेवले आणि भारतभर वेगवेगळ्या समाजांचा क्लेम काका कालेकरकडे गेला. वेगवेगळ्या समाजाने काका कालेकरकडे आपली मागणी मांडली की आमच्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय म्हणून पर्टिक्युलरली कन्सिडर करण्यात यावं, त्याच्यानुसार आरक्षणाला पात्र करण्यात यावं. काका कालेकर कमिशनची जबाबदारी होती की वेगवेगळ्या समाजाचा क्लेम तपासून पाहणं, पडताळून पाहणं आणि तो समाज, ती कम्युनिटी, ती कास्ट सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या व्याख्येमध्ये बसते की नाही हे पाहणं. महाराष्ट्रामधनं मराठा समाजाचा क्लेम पण काका कालेकर कमिशनकडे गेला. देशामधले वेगवेगळ्या समाजाचे क्लेम गेले, महाराष्ट्रात नाही वेगवेगळ्या समाजाचे क्लेम गेले. त्यापैकी मराठा समाजाचा क्लेम सुद्धा काका कालेकर कमिशनकडे गेला. काका कालेकर कमिशननी आपल्या रिपोर्टमध्ये, काका कालेकर कमिशनच्या रिपोर्टच्या व्हॉल्यूम 2 मध्ये काका कालेकर कमिशन असं म्हणतंय, Beside Brahmin community,
Maratha community is a dominating class in villages in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण कम्युनिटी आणि मराठा कम्युनिटी हे ग्रामीण भागामध्ये विलेजेसमध्ये डॉमिनेटिंग क्लास आहेत. अँड दे आर सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड अँड नॉट द बॅकवर्ड. आणि काका कालेकर कमिशननी 1955 साली आपल्या रिपोर्टमध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय नाही, ते सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आहे, बॅकवर्ड नाही, असा रिपोर्ट दिला. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काका कालेकर कमिशन रिजेक्टेड द क्लेम ऑफ मराठा कम्युनिटी अँड ब्राह्मण कम्युनिटी. 1955 फर्स्ट नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस, काका कालेकर कमिशन. त्यानंतर 1960 ला बॉम्बे प्रांत जे पर्टिक्युलरली द्विभाषिक राज्य होतं त्याचं महाराष्ट्र आणि गुजरात 2 प्रांत झाले. केंद्र सरकारने सांगितलं की प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये कोणता समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहे हे तपासून पहा आणि आपापल्या राज्यातल्या समाजाला शैक्षणिक आणि मागासवर्गीय दर्जा देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने कमिशन अपॉइंट करायला सुरुवात केली. 1965च्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा एक कमिटी नेमली, बी.डी. देशमुख कमिटी. आणि महाराष्ट्र शासनाने बी.डी. देशमुख कमिटीकडे पहिल्यांदा हा पुन्हा एकदा मराठा समाजाचा क्लेम विचार करण्यास गेला. मराठा समाजाचा क्लेम पुन्हा एकदा बी.डी. देशमुख कमिटीने कन्सिडर्ड केला आणि 1965 सालच्या आपल्या रिपोर्टमध्ये बी.डी. देशमुख कमिटी असं म्हणते की इन महाराष्ट्र अगेन बी.डी. देशमुख कमिटी ऑब्झर्व्ड द मराठा कम्युनिटी इज अ सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड अँड नॉट द बॅकवर्ड. बी.डी. देशमुख कमिटी असं म्हणते की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हा फॉरवर्ड आहे, पुढारलेला आहे, मागासवर्गीय नाही, असं 1965 साली बी.डी. देशमुख कमिटीने आपल्या अहवालामध्ये जाहीर केलं. त्यानंतरही मराठा समाजाचा आणि देशातील वेगवेगळ्या समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयच्या व्याख्येमधले असलेले आरक्षणाचे लढे चालू होते, मुद्दा चालू होता. 80च्या दशकामध्ये केंद्र सरकारने पुन्हा एकदा राष्ट्रीय आयोग नेमला, सेकंड नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस. पुन्हा एकदा राष्ट्रीय आयोग नेमला, सेकंड नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस, पॉप्युलरली नोन ॲज द मंडल कमिशन, ज्याला आपण मंडल आयोग असं म्हणतो. मंडल आयोगावर जबाबदारी देण्यात आली की देशातील सामाजिक आणि सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस कोण आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण आहे हे शोधा, त्याचे क्रायटेरिया ठरवा की कोणत्या क्रायटेरियावर शोधायचे. पॉवर्टी इज वन ऑफ द क्रायटेरिया, कास्ट इज वन ऑफ द क्रायटेरिया, सोशल बॅकवर्डनेस इज वन ऑफ द क्रायटेरिया, एज्युकेशनल बॅकवर्डनेस इज वन ऑफ द क्रायटेरिया. असे वेगवेगळे क्रायटेरिया ठरवा आणि त्याच्यानुसार देशातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण आहेत आणि त्यांच्या अपलिफ्टमेंट करता काय करणं गरजेचं आहे हे तुम्ही रिकमेंड करा, याचे सजेशन्स तुम्ही द्या. आणि मंडल कमिशननी पुन्हा आपल्या वेगवेगळ्या समाजाचे क्लेम कन्सिडर केले. देशभरातील क्लेम मंडल कमिशनकडे गेले आणि 80च्या दशकामध्ये पुन्हा महाराष्ट्रामधनं मराठा समाजाचा क्लेम मंडल आयोगाकडे मांडण्यात आला. आणि 80च्या दशकामध्ये पुन्हा एकदा, पर्टिक्युलरली 90च्या दशकामध्ये पुन्हा एकदा मंडल आयोग आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हणतंय की इन महाराष्ट्र मराठा कम्युनिटी द सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड अँड नॉट द बॅकवर्ड. पुन्हा एकदा मंडल आयोगाने मराठा समाजाचा क्लेम रिजेक्ट केला आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकरित्या पुढारलेला आहे, मागासवर्गीय नाही, सोशली अँड एज्युकेशनली दे आर फॉरवर्ड अँड नॉट द बॅकवर्ड. म्हणजे सेकंड नॅशनल कमिशन रिजेक्टेड द क्लेम. पुन्हा एकदा सेकंड नॅशनल कमिशनने क्लेम रिजेक्ट केला. त्यानंतर मंडल आयोगाने सांगितलं की देशामधील जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत म्हणजेच ओबीसी यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थेमध्ये 27% आरक्षण देण्यात यावं असा मंडल आयोगाने रिपोर्ट दिला.
मंडल आयोगाचा रिपोर्ट पर्टिक्युलरली पार्लमेंट समोर मांडला, पार्लमेंटकडनं तो रिपोर्ट डिफर्ड करण्यात आला, पुढे ढकलण्यात आला. पण 90च्या दशकामध्ये व्हीपी सिंग पंतप्रधान झाले. व्हीपी सिंग himself belonging to the socially and educationally backward classes, popularly known as the other backward classes, and VP Singh government accepted the recommendation of Mandal Commission in toto. VP Singh ने मंडल कमिशनचे रिकमेंडेशन इन टोटो ॲक्सेप्ट केले आणि व्हीपी सिंग गव्हर्नमेंट इश्यूड ऑफिस मेमोरेंडम. व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने ऑफिस मेमोरेंडम इश्यू केला आणि सांगितलं इथून पुढे देशामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसला, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांना 27% आरक्षण देण्यात यावं. आणि व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने हा ओएम इश्यू केला. व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने पर्टिक्युलर अदर बॅकवर्ड क्लासेसला 27% रिझर्वेशन केंद्राच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये डिक्लेअर करून टाकलं. त्या आरक्षणाच्या विरुद्ध काही लोक रस्त्यावर उतरून भांडले. त्या आरक्षणाच्या विरुद्ध काही लोक कोर्टात जाऊन भांडले आणि कोर्टात जाऊन जे भांडले त्यापैकी एक होते इंदिरा साहनी. आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस निर्माण झाली, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. केसमध्ये वेगवेगळे प्रश्न होते. आरक्षण कुणाला द्यायचं? ओबीसीच्या फेवरमध्ये दिलेलं आरक्षण 27% आरक्षण हे कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे की नाही? आरक्षणाचा क्वांटम किती असला पाहिजे? किती टक्के आरक्षण द्यायचं? आरक्षण केव्हा देता येईल? असे वेगवेगळे प्रश्न मंडल कमिशनच्या केसमध्ये उदयास आले. ते प्रश्न उपस्थित करण्यात. आजही आरक्षणाच्या मुद्द्यावर जी सगळ्यात मोठी आणि लँडमार्क केस आहे ती म्हणजे इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कोणत्याही समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या व्याख्येनुसार जर आरक्षण द्यायचं असेल तर इंदिरा साहनीमध्ये जे सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे. इंदिरा साहनीने जे पर्टिक्युलरली रिझर्वेशनचा क्वांटम दिलेला आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. 50% जास्त जाऊन आरक्षण केव्हा देता येतं हे इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने 1993 साली सांगितलं की जर तुम्हाला आरक्षण 50% जास्त आरक्षण द्यायचं असेल तर केव्हा देता येतं याचा क्रायटेरिया त्या केसमध्ये सांगितलेला आहे. त्या गाईडलाईन्स फॉलो होणं गरजेचं आहे. तेही आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण समजून घेत आहोत मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि संविधानाच्या दृष्टीने आरक्षण काय आहे आणि आरक्षणाचे कोणते कोणते मुद्दे आहेत. इंदिरा साहनीची केस काय होती, त्या केसमध्ये काय सांगितलं गेलं, त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी कसा पर्टिक्युलरली चर्चेला गेला, त्यानंतर कोर्टामध्ये काय झालं, हायकोर्टामध्ये काय झालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे लँडमार्क जजमेंट 2019 साली आलं डॉक्टर जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र अँड स्टेट ऑफ महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं ते का रद्द करण्यात आलं, कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आलं आणि आणखी एकदा पुन्हा एकदा मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कोर्टात टिकण्याकरता काय काय करणं गरजेचं आहे आणि कोणत्या पद्धतीने ते दिलं गेलं पाहिजे हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेही आपण पाहूयात. पण आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूयात. The case of Indira Sahani, the concept of reservation, the issue of Maratha reservation and judgment of the Honorable Supreme Court in the case of Jayashree Patil versus State of Maharashtra हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात, पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. आजच्या करता आपण इथे थांबूयात. थँक्यू.